तिन्ही नेत्यांनी बसून काल सगळं ठरवलेलं आहे. कदाचित आज डिक्लेरेशन होईल असं आम्हाला वाटतं. शेवटी ते मुख्यमंत्री आहेत, ते ठरवतील आणि आमचे दोन्ही पक्ष दोन नेते असे तिघाजण जे ठरवतील ते आम्हाला मान्य आहे. आता त्यावेळेला तर मी स्वतः मंत्री नव्हतो, आता मी मंत्री आहे. आणि आज जर पाहायला गेलं तर भारतीय जनता पार्टी आम्ही माहितीतच आहोत त्यांना धरून. ही हरकत आहे शिवसेनेची की राष्ट्रवादीची नाराजी आहे? तिन्ही पक्षांची हरकत नाही आहे कोणाची. तिन्ही नेत्यांनी बसून काल सगळं ठरवलेलं आहे. कदाचित आज डिक्लेरेशन होईल असं आम्हाला वाटतं. आत्ताच आम्ही मुख्यमंत्र्यांकडनं चहा पाणी नाश्ता करून आलेलो आहोत. त्यामुळे आज होईल असं आम्हाला दिसत आहे. पण आज नक्कीच होणार आहे का? कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं होतं की शेवटच्या दिवशी आम्ही पालकमंत्री या विषयावरती संवाद साधू, चर्चा करू. त्यामुळे नेमकं काय काय दाढलं आहे? शेवटी ते मुख्यमंत्री आहेत, ते ठरवतील आणि आमचे दोन्ही पक्ष दोन नेते असे तिघाजण जे ठरवतील ते आम्हाला मान्य आहे. आज पालकमंत्री घोषित करतायत, मंत्रिपदं घोषित करतायत, खातेवाटप हे आज कदाचित डिक्लेअर होईल असं आम्हाला वाटतं. रायगडचा पालकमंत्री झेंडा कोण फडकवणार असं वाटतंय, आमच्या नशिबामध्ये असा तर रायगड पालकमंत्री पदावर याआधी देखील तुम्ही आक्रमक होतात. रस्सीखेच मोठ्या प्रमाणात आहे, कारण स्वतः राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांच्या मुलगी त्या ठिकाणावरनं मंत्री आहेत आणि त्यांनी पालकमंत्री देखील होत्या, त्यांचा दावा सांगतायत. गेल्या काळात तुम्ही देखील एक मोर्चेबांधणी केली होती त्यांच्या विरोधातच पालकमंत्री पदासाठी, जरी तुम्ही एकत्र होतात तरी. आता काय रायगडचं पालक? आता त्यावेळेला तर मी स्वतः मंत्री नव्हतो, आता मी मंत्री आहे. आणि आज जर पाहायला गेलं तर भारतीय जनता पार्टी आम्ही माहितीतच आहोत त्यांना धरून. परंतु आम्हाला मिळावं हे आमची इच्छा आहे आणि मिळेल. परिवहन मंत्री असतील का बरं सिंधुदुर्गावर? हे आत्ताच नाही सांगत, जरा दुपार चला.